आणि मराठीची गळचेपी तर म्हणजे जे आता मगाशी म्हणालो मी चोराच्या उलट्या बोंबा, ते याच्यासाठीच की त्याचे अनेक उदाहरणं आहेत, पण मी आज ते देऊ इच्छित नाही. मी वेगळेपणाने ती सांगेन सभागृहामध्ये देऊ. त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारलेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यावर आमच्यावर आरोप केले. पण मी एवढंच सांगेन की 2.5 वर्षात झालेला भ्रष्टाचार तर त्याच्या चौकशा सुरू आहेत. त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल, बॉडी बॅग घोटाळा असेल, आता तर तो कुठला नवीन एक घोटाळा आला आहे, मिठी नदीचा घोटाळा आला आहे, त्याचंही चौकशी सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये कोण दिनू काहीतरी दिनू मोरिया आता त्याची चौकशी सुरू आहे. त्यांनी तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोरिया होईल माहित नाही. त्यामुळे बघा, आम्ही कुठल्याही सूड भावनेने काम कुठलं करतोय का? बिलकुल नाही. पण जे झालेलं आहे, ज्या घटना घडलेल्या आहेत, जो भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांमध्ये वगैरे, तो तर समोर त्यांनीच आणला ना. आम्ही आता रस्ते, जेव्हा मी मुख्यमंत्री होता, आम्ही दोघांनीच तो निर्णय घेतला ना आपण आयुक्तांना बोलवून, की का बाबा दरवेळी पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अपघात होतात, बळी जातात, का कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही? मग आम्ही निर्णय घेतला 2 फेजमध्ये. आता फेजमध्ये निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी जे खड्डे भरण्याचं, काळ्याचं डांबराचं पांढऱ्याचं काळं करण्याचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ऑडिट सुरू झालं, हे झालं. मग ते बिलो अभाव आम्हाला तर काय माहीतच नाही बाबा ते, परंतु त्यांच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून जी काही चौकशी आहे आणि ते जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. त्यानंतर त्यांनी बाकी त्याच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत. पीक विमा वगैरे, त्याच्यामध्ये मी काही जात नाही आहे. पीक विमा योजना जी आहे ते उलट शेतकऱ्यांच्या म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये, शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललं. त्याच्यामध्ये पण त्यांनी काही हे घेतलेलं आहे. पूर्वी ते म्हणाले चोर विजेच्या बिलाबद्दल पण त्यांनी आरोप केलेले आहे. पण मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विजेचं बिल कमी झालेलं कधी आपण पाहिलं नाही. पण आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आपण किती 7.5 HP पर्यंत कृषी पंपाला मोफत केलं. ते आजही मोफत आहे. आणि आता देखील 10% पर्यंत आपलं बिल कमी होत आहे सर्वसामान्य लोकांचं, आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा विजेचं बिल कमी करण्याचा, कमी होण्याचा प्रकार आणि निर्णय पहिल्यांदा झाला. यापूर्वीच्या मला आठवत आहे काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी म्हणाले वीज बिल माफ करू, पण जसे सरकारमध्ये आल्यानंतर वीज बिलं गेली, म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक झालं. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत, ज्या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत, मग लाडकी बहीण योजना असू द्या, नाही तर आणखी ज्या योजना आहेत त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या पूर्ण. तेव्हा मला वाटतं मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते. तर आठवण करून दिली मी. त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आणि निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची असतात, पाळायची कुठे असतात असं म्हणणारेही नाही. त्यामुळे तो एक विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो. भोगस बियाणे वगैरे ते काय त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे. आणि त्यामध्ये आज आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.